श्री स्वामी समर्थ. चला आज आपण चिगळाचा गरगटा करणार आहे. तर काही तर बारीक चिगळ असा नीट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथे एक कांदा घेतलेला आहे, अर्धा टमाटो घेतलेला आहे, इथं कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर ह्याच्यामध्ये आपण डाळ टाकलेली आहे मुगाची. तर आता आपण ही कुकरला लावून 2 शिट्ट्या ह्याचा गरगटा करणार आहे. तर आपण इथं एक चवीनुसार मीठ टाकून घेऊया ह्या पाण्यामध्ये आणि थोडं शिजण्यासाठी तेल टाकून घेऊया. आणि हे सगळं साहित्य ह्याच्यामध्ये बघा हे सगळं आता आपण टाकून घेतलेलं आहे. आता थोडं पाणी टाकूया. आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात ना, तर शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊया. आणि आता हे कुकर गॅसवर घेऊया. आपला शिजून एवढा गरगटा झालेला आहे. तर आता आपण इथं कढई ठेवलेली आहे. तर तेल घालून घेऊया 2 चमचे फोडणी द्यायला. आता आपण ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. एवढं 2 चमचे आपण तेल घालून घेतलेलं आहे. आणि तेल आता असं गरम झालं का ते बघायचं. आणि ही भाजी पौष्टिक असते खायला आणि ही भाजी थंड आहे, म्हणून नेहमी हे भाजीचा गरगटा म्हणा, सुक्की म्हणा, असं करून खायचं. म्हणजे ह्यात थंडावा भरपूर असते. चला आता आपण इथं तेल तापलेलं आहे. तर आपण लसूण टाकून घेऊया. आता आपला लसूण असा लालसर झालेला आहे, तळलेला आहे. तर आपण जिरे टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. जिरे असे खरपूस तळून द्यायचे, म्हणजे चवीला छान लागते भाजी. आता आपण हळद टाकून घेऊया. बघा आपले भाजी टाकून घेऊया. सगळं तळलेलं आहे. आता आपण हे भाजी टाकून हलवूया असं. बघा वास तर खमंग यायला लागला. आता शेंगदाण्याचा कूट टाकून आता हलवूया. बघा एवढे छान झालेले आहे. आणि हे आपण 2 माणसाचीच केलेले आहे. मुलं खात नाहीत म्हणून आपण 2 जणीसाठीच केलेले आहे. आणि बघा एवढी चवीला तर छान लागते आणि एकदम सुंदर झालेले आहे. आणि वास तर खूपच छान यायला लागला त्याचा. बघा तर आपली भाजी एवढी शिजलेली आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली चिगळाची भाजी गरगटा केलेला? तुम्ही पण असंच करता का, वेगळं काय करता? तर मला कमेंट करून सांगा आणि फॉलो करा.